नमस्कार, पाहूयात महत्त्वाची बातमी। चिंतामण नगर रेल्वे पुलावरील खड्ड्याविरोधात लोकहित मंचाकडून रस्ता रोकोचा इशारा। पुलावर स्टील लाईट नसल्याने मेणबत्त्या लावून लक्षवेधी आंदोलन। ठेकेदारांवर कारवाईची मागणी। पहा सविस्तर। सांगलीतील चिंतामणी नगर भागामध्ये रेल्वे पूल काही महिन्यापूर्वीच बांधण्यात आला असून 1 वर्षही झालं नसताना या पुलावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेत। त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। या खड्ड्याचा अंदाज न आल्याने आणि या ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने अंधार असल्यामुळे अनेक वेळा अपघातही झाले आहेत। याला परिपूर्ण राज्य शासन, रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही मनोज भिसे यांनी नागरिकांनी केला। सदर पुलाचे काम टक्केवारीतून दिले गेले असल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता शून्य असून हा केवळ निष्काळजीपणा नाही तर जनतेच्या जीवाशी केलेला विश्वासघात आहे। त्यामुळे या ठेकेदारांची चौकशी झालीच पाहिजे। दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई, PWD व रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे। संपूर्ण खर्च आणि कामाच्या गुणवत्तेची तात्काळ चौकशी करा। रस्त्याची दुरुस्ती व लाईटची तात्काळ योजना करावी अशी मागणी लोकहित मंचाकडून करण्यात आली आहे। याबाबत मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे। दरम्यान येत्या 8 दिवसात ही कामे पूर्ण न झाल्यास सांगलीकर जनतेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिलाय। यावेळी लोकहित मंच उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, राजेंद्र शिर्टीकर, दिलीप मगदुम, सुनील भोसले, जयवंत पाटील, अबुबकर तहसीलदार आदी मान्यवर उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना काय म्हणालेत पाहूयात।